एव्हरीवन, आज आहे सुट्टीचा दिवस. जस्ट म्हटलं चला जाय बाहेर जाऊ, फेरफटका मारायला निघालो. चहा घ्यायला थांबलो, चहा घेतली. रोडला गेलो तर रोड जाम नाही, पण पावसाने ढगजाम झाले होते. आणि काय गाड्या सुट्ट्या असल्या कारणाने थोडं पुढं गेलो तो विजा चमकायला लागला. आणखीन थोडं पुढं गेलो तर पाऊस टिपूक टिपूक असा पडायला लागला. हे बघा, तुम्हाला काचेवरती दिसत थोड्या अंतरावरती आणखीन जोराचा पाऊस इतका पडायला लागला की आम्ही शेवटला गाडीच बाजूला लावून ठेवली, कारण त्या पावसामुळे पुढं काही दिसतच नव्हतं. मग थोडा हात बाहेर काढला, कारण पूर्ण जाऊ शकत नव्हती. तर हातावरतीच पावसाचा पाणी घेत होती. थोड्या टायमाने आम्ही निघालो, कारण थोडा पाऊस कमी झाला. पुढे गेलो तो थोडा कमी, आणखीन पुढे गेलो तो सापच कमी नाही. पुढे गेलो तर सगळा सुकाटाक एरिया पडला होता. मी म्हटलं बघा, इथं पाऊस आहे की मस्करी आहे. येऊन रसेलला पोचलो, कारण दशला आज थोडा ही तुम्हाला गाडी दिसतच असेल, तिच्यात काय राम नाही राहिलेला, कारण ते ॲक्सिडेंटची गाडी आहे, ती आता कामातनं गेलेली आहे. जरा समुद्रावरती फेरफटका दशला मारायचा होता, तेव्हा त्याला मथुरा कॉर्निसला आणलेली. आणि ह्या बीचवरती आल्या का एकदम शांतता वाटते, ते पण संध्याकाळच्या वेळेस. ह्या गरमीच्या वेळेस गल्फमध्ये समुद्र असला की जीवाला जरा शांती. हे राजाची शिप आणि हे तुम्हाला मरीन ड्राईव्हची आठवणच येत असेल. मग कधी कधी मुंबईची आठवण आली का इथं येतो. आणि मॉलला बघा, कांद्यांची ऑफर आहे, लोकांची मारामार चालली, अक्षरशः बंगाल्यांची भांडणं चाललेली ह्या कांद्यावर.